नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाजनको ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी या पदाचा निकाल लागलेला आहे आणि जे उमेदवार शॉर्टलिस्टेड झालेले आहे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आणि सायकोमेट्रिक टेस्टसाठी त्यांना कोणत्या तारखेला बोलवण्यात येणार आहे याबद्दल पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. आजचा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो, पण बघा आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर माहिती जी आहे मी तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण सांगणार आहे. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक नवीन भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की महानिर्मिती जाहिरात क्रमांक 03/2025 अन्वये सुरक्षा संवर्गातील कनिष्ठ अधिकारी सुरक्षा या पदाच्या सरळ सेवा जाहिरातीस अनुसरून पात्र उमेदवारांच्या शारीरिक क्षमता म्हणजे की पीईटी आणि मनोविश्लेषण सायकोमेट्रिक टेस्ट चाचणीबाबत एक सूचनापत्र जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. यासाठी जर बघितलं तर बघा 5 जुलै 2000 रोजी तुमची एक्झाम जी आहे ती कंडक्ट करण्यात आलेली होती आणि त्यासोबतच बघा तुम्हाला सध्या स्थितीत जाहिरात केलेल्या पदाकरिता सामाजिक समांतर आरक्षण विचारात घेऊन गुणानुक्रमे 1:20 या प्रमाणात तात्पुरते पात्र ठरत असलेल्या उमेदवारांची पुढील प्रमाणे शारीरिक क्षमता चाचणी व मनोविश्लेषण चाचणी सायकोमेट्रिक टेस्ट घेण्यात येणार आहे. बघा फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आणि सायकोमेट्रिक टेस्ट साठी जर बघितलं तर 1:20 म्हणजे की एका जागेसाठी 20 विद्यार्थ्यांना बोलवण्यात येणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. आता बघा तुम्हाला शारीरिक क्षमता चाचणीबद्दलची संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. सर्वात आधी जर बघितलं तर बघा पुरुष उमेदवाराकरिता यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. प्रकार आणि पात्रतेचे निकष म्हणजे की बघा सर्वात आधी जर बघितलं तर बघा 800 मीटर धावणे. आता 800 मीटर धावण्यासाठी तुम्हाला क्वालिफाय करण्यासाठी काय लागणार आहे तर बघा पात्रतेचे निकष यामध्ये देण्यात आलेले आहे की 3 मिनिटाच्या आत 800 मीटर अंतर पूर्ण केल्यास 10 गुण देण्यात येतील. 3 मिनिट 1 सेकंद ते 3 मिनिट 30 सेकंदाच्या आत 800 मीटर अंतर पूर्ण केल्यास 7 गुण देण्यात येतील आणि 3 मिनिट 31 सेकंद व त्यापेक्षा जास्त कालावधीत 800 मीटर अंतर पार केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल. बघा यामध्ये जर बघितलं तर 3 मिनिट 31 सेकंद किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीत जर तुम्ही 800 मीटर अंतर पार करशाल तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. आता जर बघितलं तर बघा 800 मीटर जे आहे तुम्ही 3 मिनिटाच्या आतच पूर्ण करायचा प्रयत्न करा. त्याच खाली जर बघितलं 2 नंबरला तर बघा 50 केजीचं वजन खांद्यावर घेऊन 60 मीटर वाहून नेणे म्हणजे की बघा 50 किलोचं जो वजन आहे तुम्हाला दिला जाणार आहे आणि तुम्हाला 60 मीटर अंतर वाहून नेऊ शकल्यास त्यास 10 गुण देण्यात येतील आणि जो उमेदवार 60 मीटर अंतर वाहून नेऊ न शकल्यास त्यास अपात्र ठरवण्यात येणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. त्याच खाली बघा तुम्हाला 3 नंबरला 15 फूट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे व उतरणे. आता जर बघितलं की पात्रतेचे निकष यामध्ये काय देण्यात आलेले आहे की 15 फूट उंचीपर्यंत रस्सीवर केवळ हाताचा वापर करून चढणे व उतरणे यास 10 गुण देण्यात येतील. बघा फक्त हाताचा वापर जर तुम्ही केला तर तुम्हाला 10 गुण देण्यात येतील आणि 15 फूट उंचीपर्यंत रस्सीवर हात व पाय या दोन्हीचा वापर म्हणजे की बघा हात व पाय या दोन्हीचा वापर करून चढणे व उतरणे यास 7 गुण देण्यात येतील. बघा जर तुम्ही फक्त हाताचा वापर केला तर तुम्हाला 10 गुण देण्यात येतील आणि हात व पाय या दोन्हीचा उपयोग जर केला तर तुम्हाला 7 गुण देण्यात येणार आहे. उमेदवार 15 फूट रस्सी चढू न शकल्यास त्यास अपात्र ठरवण्यात येणार आहे. जर तुम्ही 15 फूट रस्सी चढू न शकल्यास तुम्हाला अपात्र ठरवण्यात येणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. त्याच खाली बघा 4 नंबरला 30 उठक बैठक म्हणजे की सिटअप्स पाठीवर झोपून पाय जमिनीलगत ताठ ठेवून कमरेवरील शरीराचा भाग उचलणे किंवा 10 पुलअप्स. बघा तुम्हाला 30 उठक बैठक किंवा 10 पुलअप्स यामध्ये सांगण्यात आलेले आहे. आता बघा 30 उठक बैठक 50 सेकंदात पूर्ण केल्यास 10 गुण देण्यात येतील. आता जर तुम्ही 30 उठक बैठक 50 सेकंदाच्या आत पूर्ण करसाल तर तुम्हाला 10 गुण देण्यात येणार आहे किंवा 30 उठक बैठक जर नसेल होत तर बघा तुम्हाला 10 पुलअप्सचा ऑप्शन देण्यात आलेला आहे. 10 पुलअप जर तुम्ही काढण्यात आले तर तुम्हाला 10 गुण देण्यात येणार आहे. 30 उठक बैठक 51 ते 60 सेकंदाच्या आतमध्ये पूर्ण केल्यास तुम्हाला 7 गुण देण्यात येतील किंवा 7 ते 9 पुलअप्स काढण्यास 7 गुण देण्यात येतील. बघा तुम्ही जर पूर्ण पुलअप्स काढले नाही 7 किंवा 9 काढले तर तुम्हाला 7 गुण देण्यात येणार आहे आणि बघा 61 सेकंद किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी 30 उठक बैठक काढण्यास लागल्यास किंवा 7 पुलअप्स काढण्यास उमेदवार सक्षम झाल्यास त्यास अपात्र ठरवण्यात येईल, तुम्ही लक्षात घ्या. त्याच खाली जर बघितलं तुम्हाला इथं महिला उमेदवाराबद्दल पण माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा महिला उमेदवारासाठी पण बघितलं तर पात्रतेचे निकष यामध्ये बदलणार आहे, बाकीचे प्रकार आहेत ते सारखेच आहेत. यामध्ये जर बघितलं 800 मीटर धावण्यासाठी महिलांना जर बघितलं 4 मिनिटाच्या आत जे 800 मीटर कापायचं आहे अंतर, यामध्ये तुम्ही इथं बघू शकता आणि 40 केजी म्हणजे की बघा पुरुषांसाठी जर बघितलं तर 50 किलोग्रॅमचं वजन होतं आणि महिलांसाठी जर बघितलं तर 40 केजीचं वजन यामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि 13 फूट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे व उतरणे जे की बघा पात्रतेचे निकष आणि मार्क तुम्हाला इथं सारखे दिसून येणार आहे. हे संपूर्ण जे पीडीएफ आहे माझ्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेली आहे. जे काही विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहे शॉर्टलिस्टेड झालेले आहे संपूर्ण जे रिझल्टची माहिती आहे मी माझ्या टेलिग्रामवरती शेअर केलेली आहे, त्यावरून तुम्ही बघून घेसाल. आणि बघा एखाद्या वेळेस जर बघितलं तर YouTube वरती व्हिडिओ न आल्यास त्याच्यावरची अपडेट आहे मी सर्वात आधी तुम्हाला टेलिग्राम वरती देत असतो,
म्हणून जास्तीत जास्त करून तुम्ही टेलिग्रामवरती जॉइन होऊन जा, जेणेकरून प्रत्येक नवीन भरतीची व रिझल्ट बद्दलची अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील. त्याच खाली बघा महिला उमेदवारांसाठी जर बघितलं तर 25 उठक बैठक आणि 8 पुलोस बद्दल यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. जे की बघा पुरुष उमेदवारासाठी जर बघितलं 30 उठक बैठक आणि 10 पुलोस बद्दल माहिती देण्यात आलेली होती. आणि महानिर्मिती कंपनीत कार्यरत पहारेकरी सुरक्षा रक्षक उमेदवारांसाठी पण तुम्हाला इथं प्रकार आणि पात्रतेचे निकष जर बघितलं तर यामध्ये तुम्हाला काही टाइम जो आहे तो वाढवून देण्यात आलेला आहे, ते तुम्ही बघून घ्याल. आता बघा खाली जर बघितलं आपण की सदरील शारीरिक क्षमता चाचणी, पीईटी व मनोविश्लेषण चाचणी, सायकोमेट्रिक टेस्ट संबंधीचे नियम व अटी खालीलप्रमाणे तुम्हाला इथे दिसून येणार आहे. आणि त्याच खाली जर बघितलं की याचं जे वेळापत्रक आहे ते यामध्ये देण्यात आलेलं आहे. जसं की बघा तुम्हाला याचं चाचणीकरिता वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे, जे की आपण जाणून घेऊया. आता बघा परीक्षा केंद्र, परीक्षा चाचणी दिनांक यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा परीक्षा केंद्र जर बघितलं तर महासैनिक प्रशिक्षण केंद्र, सर्वे क्रमांक 224, सागवण, गायरन, बुलढाणा. परीक्षा चाचणी जर बघितली पीईटी म्हणजे की शारीरिक क्षमता चाचणी, जे की बघा दिनांक 2 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर 2025 या तारखेला तुमची घेण्यात येणार आहे. आता बघा कोणत्या उमेदवाराला कोणतं सेंटर मिळालेलं आहे याबद्दल पण मी तुम्हाला समोर सांगणार आहे. समोरची जी पीडीएफ आहे मी तुम्हाला दाखवेलच, त्यामध्ये तुम्हाला नावासमोर तुम्हाला कोणते सेंटर देण्यात आलेलं आहे. बघा यामध्ये परीक्षा केंद्र 2 देण्यात आलेलं आहे, एक तर बुलढाणा आणि सातारा. म्हणजे की बघा मेस्को करिअर अकॅडमी, कारंजे नाका, टीसीपीसी आवर, सातारा. यामध्ये बघा याच तारखेला जर बघितलं 2 सप्टेंबर 2025 ते 4 सप्टेंबर 2025 या तारखेला तुमची पीईटी होणार आहे. आणि सायकोमॅट्रिक टेस्ट जर बघितली दोन्ही याची तर बघा 5 सप्टेंबरची होणार आहे. जे की बघा बुलढाणा आणि सातारा दोन्ही याची जर सेंटर जर बघितली तुम्हाला एकच दिसून येणार आहे. आणि बघा पीईटी टेस्ट झाल्यानंतर जर बघितलं तुमची सायकोमॅट्रिक टेस्ट होणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. आता बघा सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की दिलेल्या चाचणी केंद्रात उमेदवारांना सकाळी 7 वाजता हजर राहणे बंधनकारक असेल. चाचणीच्या दिवशी दिलेल्या वेळेत उपस्थित न राहणाऱ्या उमेदवारांचा कोणत्याही परिस्थितीत सबबीवर चाचणीसाठी विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. बघा जो तुम्हाला टाइम दिलेला आहे केंद्रावरचा, तुम्हाला सकाळी 7 वाजता हजर राहणे बंधनकारक आहे, तुम्ही लक्षात घ्या. म्हणून तुम्ही वेळेच्या आत इथं हजर राहावे. उमेदवारांनी संबंधित चाचणी केंद्रात हजर होताना खालील प्रमाणे कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असेल. बघा तुम्ही जेव्हा चाचणी केंद्रात हजर होता तेव्हा तुम्हाला कागदपत्रे कोणकोणती सादर करायची आहे, जे की बंधनकारक आहे. यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे, याबद्दल तुम्हाला मी सांगतो. शासनाने निर्गमित केलेले वैध ओळखपत्र, मूळ प्रत व स्वसाक्षांकित छायाप्रत प्रत, जसे की तुम्ही इथं बघू शकता. ऑनलाईन परीक्षेकरिता निर्गमित केलेले प्रवेशपत्र, मूळ प्रत व स्वसाक्षांकित छायाप्रत तुम्हाला लागणार आहे. शारीरिक क्षमता चाचणीची पात्रता यादी आणि नोंदणीकृत डॉक्टरांकडून किमान एमबीबीएस उत्तीर्ण पूर्ण भरलेले व सही शिक्क्यासह प्रमाणित वैद्यकीय प्रमाणपत्र, म्हणजे की बघा तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट पण यामध्ये मागितला गेलेला आहे. आणि वैद्यकीय प्रमाणपत्रावर डॉक्टरांचा नोंदणी क्रमांक आणि त्यावरती रजिस्ट्रेशन नंबर असणे आवश्यक असेल. सोबत नमुना जोडला आहे. बघा यामध्ये तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेटचा नमुना आहे तो जोडण्यात आलेला आहे, तो तुम्हाला मी समोर दाखवतो. स्वसाक्षांकित व पूर्ण भरलेले स्वजबाबदारी बंधपत्र, म्हणजे की इंडिमेंटी बॉन्ड सोबत नमुना जोडला आहे, तो तुम्हाला लागणार आहे. उमेदवार सादर करत असलेल्या सर्व कागदपत्रात त्याच्या नावात कोणतीही तफावत असू नये. याविषयी कोणतीही शंका असल्यास महानिर्मिती किंवा मेस्को अतिरिक्त ओळखपत्रे कागदपत्रांची मागणी करण्याबाबत अधिकार राखीव ठेवत आहे. यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या नावामध्ये कुठल्याही प्रकारची तफावत म्हणजे बदल असल्यास तुम्हाला महानिर्मिती किंवा मेस्को अतिरिक्त ओळखपत्रे कागदपत्रांची मागणी करण्याबाबत अधिकार राखीव ठेवित आहे. उमेदवारांनी शारीरिक क्षमता चाचणी, पीईटी व मनोविश्लेषण चाचणी, सायकोमेट्रिक टेस्ट करिता योग्य ते कपडे म्हणजे की ट्रॅक सूट आणि टी शर्ट परिधान करणे अपेक्षित आहे. जे की बघा तुम्ही फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आणि सायकोमेट्रिक टेस्ट साठी जासाल तर तुम्हाला ट्रॅक सूट किंवा टी शर्ट परिधान करणे अपेक्षित राहणार आहे. सूचनेत नमूद तरतुदींचे पालन न केल्यास संबंधित उमेदवारांना चाचणीच्या कोणत्याही टप्प्यात बाद ठरवण्याचे अधिकार कंपनी राखून ठेवित आहे. बघा जर तुम्ही सूचनांचे पालन नाही केले तर तुम्हाला कंपनीकडून कोण्या पण टाइमला बाद करण्यात येऊ शकते, एवढे तुम्ही लक्षात घ्या. शारीरिक क्षमता चाचणी, पीईटी उत्तीर्ण उमेदवारांना संबंधित चाचणी केंद्रात 5/9/2025 रोजी मनोविश्लेषण चाचणीकरिता सायकोमॅट्रिक टेस्ट सकाळी 9 वाजता वरील नमूद कागदपत्रांसह हजर राहणे बंधनकारक असेल. बघा तुम्हाला जे कोणी विद्यार्थी पीईटी म्हणजे की फिजिकल एफिशियन्सी टेस्ट मध्ये उत्तीर्ण होतील तर त्यांना सायकोमॅट्रिक टेस्ट साठी म्हणजे की 5/9/2025 रोजी 9 वाजता सकाळी तुम्हाला जे परीक्षा केंद्र दिलेलं आहे त्यावरती मूळ कागदपत्रासह जे तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे ते तुम्हाला सोबत ठेवून म्हणजे की हजर राहणे बंधनकारक राहणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. आता जे डॉक्युमेंट दिलेले आहे ते तुम्ही काढलेले नसतील तर लवकरात लवकर काढून घ्या, जे उमेदवार क्वालिफाय झालेले आहे पीईटी आणि सायकोमॅट्रिक टेस्टसाठी. आता बघा ही संपूर्ण जे माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. आता जर बघितलं की शारीरिक क्षमता चाचणीसाठी एकाच 20 प्रमाणात पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी, तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र, मेडिकल सर्टिफिकेट व स्वजबाबदारी बंधपत्र
यांचा नमुना प्राप्त करून घेण्यासाठी येथे क्लिक करावे. म्हणजेच की बघा तुम्हाला इथं ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी पदाच्या शारीरिक क्षमता चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी यावरती दिलेली आहे. ते आपण बघूया. तर बघा तुम्हाला यावरती क्लिक केल्यानंतर जर बघितलं तर तुमची जे उमेदवारांची म्हणजेच की जे उमेदवार पात्र झालेले आहेत त्यांची यादी तुम्हाला दिसून येणार आहे. त्यावरती आपण डायरेक्ट जाऊया. तर बघा तुम्हाला इथे दिसून येणार आहे की कोणकोणते उमेदवार आहे जे क्वालिफाय झालेले आहे, म्हणजे की शॉर्टलिस्टेड करण्यात आलेले आहे फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आणि सायकोमेट्रिक टेस्टसाठी. बघा तुम्हाला इथं नाव, त्यासोबतच कॅटेगरी आणि सिलेक्टेड अंडर कोणत्या कॅटेगरीमध्ये सिलेक्टेड झालेले आहे. तुम्ही इथे संपूर्ण माहिती बघून घेसाल, जेणेकरून बघा तुम्हाला इथे संपूर्ण माहिती दिसून येणार आहे. तुमचे नाव यामध्ये सिलेक्टेड आहे की नाही तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून समोरची प्रोसेस कशा प्रकारे होणार आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. आता यामध्ये जर बघितलं टोटल विद्यार्थी किती शॉर्टलिस्टेड करण्यात आलेले आहे, तर बघा यामध्ये तुम्हाला इथे दिसून येणार आहे की प्रत्येकी जर बघितलं तर बघा इथं कॅटेगरी वाईज जर तुम्हाला इथे डाटा दिसून येणार आहे आणि यामध्ये तुमचे नाव सर्च करा. तर बघा अशा प्रकारचा हा जो रिझल्ट आहे तो लावण्यात आलेला आहे. यामध्ये तुमचे नाव आणि तुमची कॅटेगरी, त्यासोबतच बघा यामध्ये जर बघितलं तर मार्क्सचा कुठेच उल्लेख केला गेलेला नाही आहे, तुम्ही इथं बघू शकता. आणि बघा इथं प्रत्येक कॅटेगरी वाईज वेगवेगळा निकाल जो आहे तुमचा लावण्यात आलेला आहे. तुम्ही इथं खाली संपूर्ण माहिती बघून घेसाल. तर बघा मी तुम्हाला आता जे आहे ते माहिती दाखवतो की तुमचे जे नावापुढे तुम्हाला कोणते सेंटर म्हणजेच की एक्झाम सेंटर देण्यात आलेले आहे पीईटी आणि सायकोमॅट्रिक टेस्टसाठी. त्यावरती आपण जाऊया. तर बघा या पीडीएफ वरती आल्यानंतर परत तुम्हाला इथे दिसून येणार आहे वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजेच की मेडिकल सर्टिफिकेट आणि स्वजबाबदारी बंधपत्र. यावरती क्लिक केल्यानंतर त्याचा जो अर्जाचा नमुना आहे तो तुम्हाला दिसून जाणार आहे. आणि बघा यावरती देण्यात आलेला आहे की तसेच शारीरिक क्षमता चाचणी पीईटी करिता उमेदवारांची केंद्रनिहाय तुकडी खालील प्रमाणे दिसून येणार आहे की 2/9/2025 रोजीच्या उमेदवारांची केंद्रनिहाय निवड यादी, 3/9/2025 रोजीच्या उमेदवारांची केंद्रनिहाय यादी यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा तुम्हाला सर्वात आधी जर बघितलं की 2/9/2025 चे जर डाटा बघितला तर बघा तुम्हाला इथे दिसून येत आहे. यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचा जो डाटा आहे तुम्हाला संपूर्ण दिसून येणार आहे. आणि वैद्यकीय प्रमाणपत्र आणि मेडिकल सर्टिफिकेट वरती तुमचा नमुना जर बघायचा असेल तर तुम्हाला यावरती क्लिक करून घ्या. ही जी माहिती आहे मी माझ्या टेलिग्रामवरती शेअर केलेली आहे, त्यावरून तुम्ही संपूर्ण माहिती बघून घेसाल. आता बघा मी तुम्हाला जर दाखवलं गेलं की 2/9/2025 रोजीच्या उमेदवार कोणकोणते आहेत जे तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे. तर बघा तुम्ही इथे बघू शकता की 2/9/2025 रोजी जे उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे सातारा सेंटर नेम तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. आता बघा तुम्हाला इथं उमेदवारांचे नाव इथे देण्यात आलेले आहे की कोणकोणत्या उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे. 2/9/2025 या तारखेला, 3/9/2025 आणि 4/9/2025 या तारखेला जर बघितलं तर अशीच तुमची जी म्हणजेच की उमेदवारांची यादी आहे ते लावण्यात आलेली आहे. त्यावरून तुम्ही संपूर्ण बघू शकता. आणि त्यासोबतच बघा तुम्हाला अर्जाचा नमुना म्हणजे की मेडिकल सर्टिफिकेट आणि जबाबदारी प्रमाणपत्र पण तुम्हाला देण्यात आलेलं आहे त्यावरती. त्यावरून तुम्ही संपूर्ण माहिती बघून घेसाल. तर बघा अशा प्रकारची आजची महत्त्वपूर्ण माहिती होती. ज्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती शेअर झालेली नाही किंवा त्यांना माहिती नसेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना माहिती पडेल. आता जर बघितलं तर बघा पीईटी साठी तुमच्याकडे दिवस खूप कमी आहेत, जेणेकरून बघा तुमची प्रॅक्टिस चालू असणारच आहे. तर बघा तुम्हाला शारीरिक क्षमता चाचणीसाठी काय काय लागणार आहे, म्हणजे की कोणकोणते प्रकार आहेत जेणेकरून तुमची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे. संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. आणि या भरतीची म्हणजेच की या रिझल्टची संपूर्ण माहिती मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेली आहे, त्यावरून तुम्ही संपूर्ण बघून घेसाल. आणि यामध्ये तुमचे नाव आहे की नाही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.